खाली पण विकनेस नाहीये. तर ओवाय ऑलरेडी तिथे होता. इथं व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज येताना मला दिसत आहे. म्हणजेच प्ले करून बघूया डाटामध्ये काही चेंजेस झाले. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेंजच्या चॅनलवरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. आजची डेट आहे 25/8/2026. म्हणजेच आज एक्सपायरीचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच महिन्याची शेवटची एक्सपायरी असेल तर स्टॉक आणि सगळ्या इंडेक्सची एक्सपायरी असते. तर डाटा लवकर फ्लक्च्युएट होतो, चेंज होतो, त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन काम करावं लागतं. चला तर आता आपल्याला काय काय ट्रेड करायचं आहे, कसा करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपण काय करणार, शिफ्टिंग चेक करणार. रेजिस्टन्स मध्ये जर बघितलं तर 24,150 वरून 24,200 म्हणजेच शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवत आहे 9:19 हिला आपण कन्सिडर नाही करणार. का नाही करणार, आपण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला प्राधान्य देतो. तर माझा रेजिस्टन्स कुठे 24,200 वरती. कुणामुळे तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज तिघांमुळे माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तर मला रेजिस्टन्सच्या वरती पण विकनेस नाहीये, खाली पण विकनेस नाहीये. आता घेऊया सपोर्ट साईडला. सपोर्ट साईडला काय दिसतंय, शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय. 24,150 वरून 24,200 9:26 शिफ्टिंग येईल आपण कन्सिडर करणार. पण ऍक्च्युअल मध्ये शिफ्टिंग कुणामुळे झाली हे चेक करावं लागेल. त्यासाठी काय करायचं, पर्सेंटेज ग्राफ ओपन करायचा 24,200चा. 24,200 वरती बघूया कोणी शिफ्ट झालंय का. तर ओवाय ऑलरेडी तिथे होता. इथं व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज येताना मला दिसत आहे. म्हणजेच सपोर्ट साईडला शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असं म्हटलं जाईल. ठीक आहे. चला तर काय करायचं आपल्याला, आता जर समजा सपोर्ट साईडने जर बुलिश प्रेशर असेल तर आपण काय काय ट्रेड करू शकतो. सपोर्ट वरनं कॉल, रेजिस्टन्स वरनं पुट. रेजिस्टन्स वरनं पुट कुठून होणार, 24,200, कारण त्याच्यावरती काही विकनेस आहे का, नाहीये. तर 24,200चा रेजिस्टन्स भेटला तर तिथं आपण पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. चला 3-3 मिनिटं पुढे जाऊया आणि बघूया की काय होतं, आपल्याला ट्रेड मिळतो की नाही मिळत. प्ले करून बघूया डाटामध्ये काही चेंजेस झाले. 24,300चा जर रेजिस्टन्स भेटला तर आपण ट्रेड प्लॅन करायचा. 200चा रेजिस्टन्स भेटला तर मार्केट 200च्या रेजिस्टन्स वर न जाता मार्केट परत खाली आलेलं आहे. मार्केट कुठं आलंय तर 24,150च्या रेंज मध्ये. सपोर्ट साईडने काय झालं, सपोर्ट जो वरती गेला होता परत खाली आलेला आहे. रेजिस्टन्स जसा आहे तसाच आहे. सपोर्ट मध्ये डायसीएस म्हणजे सपोर्ट स्वतःच कन्फ्युज आहे की मी 200 वरती बनवूया 150 वरती बनवूया. तर आपल्याला काय करायचं, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स वरनं ट्रेड प्लॅन करूया. 24,150च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड कधी होईल, ज्यावेळेस रेजिस्टन्स मला प्रेशर करेल 24,150 वरती, त्यावेळेस मी 24,150च्या रेजिस्टन्स वरनं पुट प्लॅन करणार. आणि जर सपोर्टची विकनेस आली तर मी प्लॅन करणार 24,150च्या रेजिस्टन्स वरनं. चला तर 3-3 मिनिटं पुढे जाऊया, प्ले करूया. मार्केट लेवलवरती टाइमपास करते 150च्या इथनं ट्रेड तर आपलं बनत नाही. सपोर्टची विकनेस आलेली आहे, रेजिस्टन्सची पण विकनेस आली आहे. लेवलला गेल्यानंतर रिटेस्ट आल्यावरती आपण एंट्री करायची. अजून रिटेस्ट आलेलं नाहीये, काय प्रॉब्लेम नाही. बिगर एंट्री देता मार्केट सपोर्ट पर्यंत ट्रॅव्हल करत आहे. ना सपोर्टला पण टच झालाय ना आता मार्केट आले 24,150च्या रेजिस्टन्सला. काय इथनं पुढचा ट्रेड बनू शकतो का, थोडंसं पाठीमागे घेऊया. या कॅन्डलवर तर रनिंग कॅन्डलवरती ट्रेड तर बनत नाही. का नाही बनत, कारण रेजिस्टन्सचा जो प्रेशर आला होता तो प्रेशर कमी होताना मला दिसत आहे. पर्सेंटेज ग्राफ ओपन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड का केला नाही. पर्सेंटेज ग्राफ काय करतोय, डिक्रीज करतोय. म्हणजे आपल्याला काय, रेजिस्टन्सचा प्रेशर कमी होताना दिसतोय, सपोर्टचा पण प्रेशर कमी होताना दिसतोय का, चेक करूया. कमी होताना दिसतोय तर आपला पुढचा ट्रेड बनणार आहे का, नाही बनणार. जरी टार्गेट आलं तर हा ट्रेड तुमचा नाहीये. का नाहीये, सेफ ट्रेड 24,200च्या रेजिस्टन्स वरनच बनतो. रिस्की ज्यांना करायचं ते रिस्क करू शकतात. काय करू शकतात, कॉल सेल करू शकतात. ठीक आहे. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. ज्यांनी घेतला पण असेल कॉल सेल तर कॉस्ट टू कॉस्ट करून बसायचं आहे, कारण जास्त वेळ ट्रेडला होल्ड करता येत नाही. सेलिंगचा ट्रेड असेल तर होल्ड करता येतो, पण बाईंगचा ट्रेड तर होल्ड करता येत नाही. इथे कॉस्ट टू कॉस्ट गेला असेल, मार्केट परत 24,200च्या रेंज मध्ये आले. 24,200च्या 24,200चा रेजिस्टन्स भेटला तर आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू, तोपर्यंत नाही करता येणार. सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनेल का, नाही. तर 24,150च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनेल. मार्केट परत 24,150च्या रेजिस्टन्सला आलाय. परत चेक करूया पर्सेंटेज ग्राफ काय करताय. पर्सेंटेज ग्राफ आता थोडंसं इन्क्रीज करताना दिसत आहे. तरी पण मी इथं कॉल बाय नाही करणार, पुट बाय नाही करणार. कॉल सेल करायचं तर कॉल सेल करू शकता. चला, ज्यांनी पण कॉल सेल केलं 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. टार्गेट आला तर टार्गेट बुक करायचंय, नाही तर आपला एसएल कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवायचा आहे.
आणि इथे कॉस्ट टू कॉस्ट गेलाय आणि इथे आपला ट्रेडिंग टाइम पण संपलेला आहे, कारण 2 नंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट करत नाही. का नाही करत? कारण एक्सपायरी असो किंवा कुठलाही दिवस असो, आपण 2 वाजेपर्यंत नवीन ट्रेड प्लॅन करतो आणि जर ट्रेड घेतलेला असेल तर 2:30 वाजेपर्यंत त्याला होल्ड करतो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तर तुम्हाला होम पेज वरती यायचंय. होम पेज वरती आल्यानंतर फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल, इथनं तुम्हाला जॉईन करता येईल. एओसीच्या कोर्सेस संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर एओसीच्या होम पेज वरती या. इथे एओसी अकॅडमी दिसेल, तिथे तुम्हाला एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करायचंय. एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमीचं पेज ओपन होईल. इथे पुण्यामध्ये जी बॅच चालू होणार आहे 30 ऑगस्टला, त्याची माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8149459525 या नंबरला कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता ह्याची. हा कोर्स कसा असणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये असणार आहे. ठीक आहे, बाकी ठिकाणी पण कोर्सेस चालू आहेत, जसं सुरतला आहे, जयपूरला आहे, नोएडाला आहे, मुंबईला आहे आणि हैदराबादला पण आहे. याची माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचे, सपोर्ट नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. सपोर्टचा नंबर आहे 9953262262 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता किंवा त्या मेंटरला कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.